आता आपण जे हे लाडकी बहिणीबद्दल बोलूया, जे अंगणवाडीमध्ये फॉर्म दिलेले आहेत. तर कोणते अंगणवाडीमध्ये फॉर्म दिले ते लाडकी बहीण त्यांनी कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी आता के-वाय-सी केलेले आहे, तरीसुद्धा त्यांना पैसे आले नव्हते. आणि ज्यांनी ई-के-वाय-सीसाठी त्यांनी पोर्टलवर जर आता दुरुस्ती करायला चालू आहे के-वाय-सीचं पोर्टल, तर त्यावर जर त्यांनी नाव त्यांचं लिहिले, म्हणजे आधार कार्ड नंबर जर टाकले, तर त्यामध्ये लिहून येतंय की हा आधार क्रमांक दुरुस्ती यादीमध्ये नाहीये. तर त्यांनी सुद्धा अंगणवाडीमध्ये फॉर्म दिलेले आहेत. तर अशा लाडकी बहिणींना खूप सारे असे प्रश्न पडलेले आहेत, की त्यांचे पैसे येईल, नाही येईल, काय होईल, आमचं ह्या हप्ता आलाच नाही म्हणून. तर त्यांचं जे उपाय आहे, त्यांना 100% मी त्यांना तुम्हाला आता मी सॉल्व्ह करून देईन. त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून आणि दुसऱ्या लोकांना पण पाठवा. तर त्याचा जे उपाय आहे, ते उपाय काय? आता पहिलं जे चालू होतं पोर्टल स्टार्टिंगला सप्टेंबर 18ला, तर ते त्यावेळी ऑक्टोबर 18 आणि नोव्हेंबर 18 ह्या तारखेपर्यंत चालू होतं. तर त्यावेळी भरपूर लोकांनी म्हणजे घरातून मोबाईलवरनं रात्री वगैरे असं के-वाय-सी केलेली होती. तर त्यांना नंतरनं जे अपडेट आलेलं होतं, की के-वाय-सी आणि परत करायची आहे. तर त्या बाबतीत त्यांना माहीतच नव्हतं. कोण-कोण बाहेर होते, कोणाची काहीतरी अडचण होती, कोण हॉस्पिटलमध्ये होतं. तर त्यांना काही माहीतच नव्हतं हे. तर त्यांनी एकदा त्यावेळी के-वाय-सी केलते आणि त्यानंतरनं त्यांनी अपडेट ज्यावेळी दुसरं आणि अपडेट आलं, की के-वाय-सी आणि एकदा परत करायचं आहे. तर त्यांना माहीत नव्हतं. आणि मी ह्या बाबतीत माझे जेवढे कस्टमर आहेत, माझे जे युट्यूबर जे बघणारे आहेत, ते सगळ्यांना मी त्यावेळीच व्हिडिओ अपडेट देतो, की तुम्ही परत एकदा के-वाय-सी करायचं आहे, सगळेजण करून घ्या. कुठल्याही तर शॉपमध्ये करा, बट घरी करू नका के-वाय-सी म्हणून. तर त्यावेळी मी अपडेट देतो. आणि ज्यांनी नंतर आणि परत के-वाय-सी केलेली होती, त्यांना पैसे आलेले आहेत. आणि हे जे आता जानेवारीचा हप्ता पण आलेला आहे, तर ते हप्ता कोणाला आलेला आहे? की जे के-वाय-सी आता जे रिपेअरी पण जे केलेलं आहे, दुरुस्ती जे के-वाय-सी केलेले आहेत, त्यांना सुद्धा हे हप्ता आलेला आहे. जे आता दुरुस्ती यादीमध्ये नाव म्हणजे हे जे करायचं आहे 31 मार्चपर्यंत मुदत आहे. ते सुद्धा एक-एक जण केलेले आहेत. त्यांना जर त्यामधले पण कोणाला हप्ता आला नसेल, तर तुम्ही पण सांगा कमेंट करून. तुम्हाला आला नसेल, तर मग मी त्या बाबतीत वरती विचारून वगैरे मग तुम्हाला काहीतरी अपडेट देऊ शकतो मी. तर राहिले कोण? जे अंगणवाडीमध्ये फॉर्म दिलेले. त्यावेळीपासून त्यांनी जे नंतर के-वाय-सी केली नाही, फक्त एकदा के-वाय-सी केली होती त्यावेळी. आणि त्यानंतर आता जर बघितले तर त्यांचं नाव दाखवत नाही वगैरे. तर त्यांनी जे अंगणवाडीमध्ये फॉर्म दिलेत ना, तर त्यांचं पैसे येणार. 100% त्यांचे पैसे येणार. त्यांचे पैसे थांबणार नाही आणि अटकणार पण नाही. कारण की त्यांचं फक्त एवढंच काय आहे, की पाठीमागचे जे राहिलेले पैसे आहेत, म्हणजे आता जसं की नोव्हेंबर, डिसेंबर हे जानेवारीचा हप्ता. तर हे कधी येणार त्यांना? तर हे जे पैसे आहेत तुम्हाला एकतर या महिन्याच्या एंडिंगपर्यंत, अखेरपर्यंत तुम्हाला कदाचित ₹1500 येऊ शकतात त्यांना सुद्धा. ह्या एकतर 3-4 दिवसमध्ये येईल, नाहीतर अखेरपर्यंत येऊ शकतात. जर नाही आले, तर पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसे येणार. फक्त एवढंच काही ह्यामध्ये अजून असं क्लिअर माहीत नाही, की 1500 येईल काय पूर्ण थकीत बाकी येईल. माझ्या मते तर पूर्ण थकीत बाकी येणार नाही. ₹1500 येईल तुम्हाला. आणि त्यानंतरनं जर त्यांनी हे केले काहीतरी, जर समजा नोटीस वगैरे दिले, की त्यांनी 1500 किंवा 3000 पण देऊ शकतात 2 महिन्याचे. पण त्याच्या अगोदरचे जर म्हटले, की आता कोणाकोणाचे ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून नाही, कोणाचे जून, जुलैपासून नाहीये. तर त्यांचं जे आहे हे प्रॉब्लेम आहे. ह्यांचं काही सांगू शकत नाही आपण, कारण की त्यांच्याकडनं सरकारकडून ह्याच्याबद्दल काही अपडेटच नाहीये. त्यांनी काही सांगतच नाहीये पाठीमागचं जे राहिलेली थकीत बाकी आहे. फक्त भाषणामध्ये सांगत आहेत, की आम्ही राहिलेल्या लाडकी बहिणींना कोणाला पण आम्ही हे करणार नाही. सगळ्यांना पैसे देणार, कोणाला वंचित होऊ देणार नाही. बट ज्यांना गरज आहे, खूप गरज आहे, त्यांनाच पैसे भेटत नाहीये. असं खूप सारे असं होत आहेत. मला भरपूर कमेंट येतात. माझ्या शॉपमध्ये पण भरपूर लोकं येतात असले सांगायला. तर तरी पण आपण प्रयत्न करूया. असाच प्रयत्न करत राहणार मी तुमच्यासाठी. आणि तुम्हाला माझी असलेली जे व्हिडिओ आवडल्यास, तर तुम्ही मला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा नवीन असलेले आणि दुसऱ्यांना पाठवा पुढे. त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.